तर तसं होतंय. तर आमच्या इकडे 2 दिवस पूजा असते. तर काल मला म्हणले आज नाही पंचमी उद्या, आज नाही पंचमी उद्या. तर आमच्या इकडे 2 दिवस असते. काल येऊन फक्त अशी पूजा करायची असते. आज त्याला हे अशा प्रकारचे साखर किंवा गूळ टाकून काडमटे बनवलेले असतात, ते देवाला ठेवायचे असते, पूजा करायची असते. आणि इथं जो आपण काल लावलेला हा जो दोरा असतोय का, तर तो घेऊन जायचा असतो, आपल्या हातामध्ये बांधायचा किंवा गळ्यामध्ये बांधायचा, सुरक्षा चक्र. तर हे असा विषय असतोय. तर ज्यांना माहिती नव्हतं तर त्यांनी मला काल बऱ्याच कमेंट केलं, तर मी स्पेशली त्यांच्यासाठी व्हिडिओ बनवलाय आज हा, की असं असं आमच्या इकडं असते. मग प्रत्येक काय कमेंट केलं ते की आज नाही पंचमी उद्या पंचमी. आपल्या गावात काय असं तर मग वेगवेगळ्या गावामध्ये वेगवेगळं असू शकते, पण आमच्या इकडं तरी बीड जिल्ह्यामधलं आमचं नेकनूर गाव आहे, आमच्या इकडं असंच असते. तर तुमच्या इकडं वेगळं असू शकते, सो म्हणलं सांगावं सगळ्यांना. तर हळदी कुंकू इथं बघ ना पैसा आलाय, शिव बघ ना, भाऊ बघ, भाऊचं बाळ, भाऊचा पप्पा ह्यो, भाऊचा पप्पा. पण ते तू मारित असतो का, ते भाऊची बाळ असते. आणि कालचा धरलेला उपास आज इथंच सोडावा लागतो. हे देवाला एक ठेवायचा इथं. आणि हे बघा आणखीन म्हणले की वारुळ नाहीये तिथं, तर हे काय वारुळ आहे, नाही ते काय बघा की हे बोळ. कोण म्हणलं त्यांच्या इथं डोक्या इतकं एक असं अरे कशाच ते, त्यांच्या इकडे तर काहीच नसते, घरामध्ये पूजा आपल्या इथं होतं, लय मोठं होतं, छोटं वारुळ असतं. आता वारुळ पण आता शेतात ते नेतो. नांगरताना मला नका गेलं सांगू नाही. वारुळ आहे का काय, ते मला चांगल्या प्रकारे कळतंय. घरात बसून काहीतरी कमेंट करायचं, घरातच तुम्ही घरात बसणारे लोक काय घरात वारुळ करतात का काय, मग काय माहिती डुप्लिकेट मांडीत असते ना. पण ते काही का करेनात, आणि पण हे असून पण नाही असं नका हे ना गळ्यात म्हणतो. आपले जे आहे शेतकऱ्याच्या, हे गळ्यात आहे, मग हे द्वारा आजचा आपल्या गळ्यात असल्यावर आपल्याला साप काही चू काटा आपल्याला काही धक्का लावित नाही. त्याच्यामुळे हे गळ्यात बांधायचं, घरच्या माणसांना न्यायचं, त्यांच्या हातात मानगटात गळ्यात बांधायचं. सिटीत बसणाऱ्याला काय नाही करणार, बांधलं नाही बांधलं तरी, पण जे शेतामध्ये हिंडत आहे का त्यांच्यासाठी हे महत्वाचं आहे. बाबा हे जुच आहे, हातात बांधावं लागतं, त्याला दुचं काही नाही जमत. हातात तरी बांध ना. तर आता जमते का उपवास सोडायला? पाया पडून, पाया पड बाबा, जुच्या पाया पडून, जू जे बाप्पा, हातात बांध तुझ्या, नाही तर मग गळ्यात बांध. हातात बांधते, मला हातात आवडत नाही. बांध ना बागा, चांगलं असते. माझ्या गाठ बांध, उजव्याच हातात बांध, माझ्या डाव्या हातात कशाला बांधायचे. हे आमच्या रुमण्याला काही नाही आवडत बांधा बांधीचं, मोकळच आहे, मोकळ्याला मोकळं, लय लोंबील असलंय माटा. दोन दुहेरी बांध, येत एक दुहेरी नाही येत. 2 पदर तरी बराबर केलीस का, इथे एक सुटलाय. दमवागा, माझ्या बाबाला बी बांधायचंय ना. रे बांधायचंय का? आपल्या बाबाला, नुनूला, मामाला न्यायचंय ना घरी. तुझ्या हातात बी मला हे खूप आवडतं. तू इथं कुठे आहे? आता उपवास सोडू. हे कुठे माझ्या पुसलं कुठे? तुझ्या हातात बांध. नाही, अजून आहे ना शिल्लक उरलेलं, शिवच्या हातात बांधायचं. हे बांधायचं तुझ्या हातात. खूप दिवसांनी गोड खाल्लं. गुळाचे पण कॅलरीज असतात, पण ठीक आहे आता जाऊ द्या. देवासाठी काय हो हो जवा हो ना, बांधते ना तुझ्या हातात.